असा सरळ सरळ अर्थ होतो की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत न घेता भाजप. आता ते 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 त्यांचा काय विचार आहे तुम्हाला माहित नाही, पण जो मला समजतो एवढाच आहे की लढायचं असेल तर कमळाच्या निशाणीवर लढा, बाकी सोडून द्या. मग त्या तुम्ही असं म्हटलं की 3 राज्याच्या निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय होईल याचं. ह्याचा अरे ते RSS आणि BJP आहे, ते काय काँग्रेस आणि राष्ट्रवादी नाही आहे. ते निवडणुका झाल्याच्या दिवसापासून 5 वर्षाच्या पुढच्या निवडणुकीची तयारी करत असतात. त्याच्यामुळे त्यांचं पूर्ण सर्वे झालेत, सर्वेमध्ये काय काय आलं त्याचा अभ्यास करतायत. ते अभ्यास वर्ग घेऊन निवडणुका घेतात. आम्ही निवडणुका झाल्यावरती अभ्यास करतो. पण ही बैठक झाली हे तुम्ही कुठल्या आधारावर, म्हणजे काय कोण कोण नेते तुमच्या माहिती? ते असं प्रत्येक गोष्ट तुम्ही सांगता का तुमचे सोर्सेस? मी सोर्सेस नाही विचारताय, कोण कोण नेते होतं. तुम्ही सांगता का तुमचे सोर्सेस कधी? कुठलाही पत्रकार सोर्स सांगत नाही. कुठलाही नेता सोर्स सांगत नाही कधी की मला कुठल्या मंत्र्यांनी सांगितलं, पण त्यांच्या म्हणजे त्यांच्या काही मंत्र्यांमधलीच चर्चा मला सांगितली गेली. संघाच्या बैठकीत हा सगळा निर्णय झाला. आता मी जे ट्विट केलंय त्या ट्विटमध्ये मी सगळं लिहिलेलं आहे. त्याच्यावरती माझ्या तोंडातनं काही निघेल? अजिबात निघणार नाही. हे असं समजा झालं, तुम्ही म्हणताय असं जर झालं तर मग शिंदे आणि दादांसमोर काय पर्याय आता? आता ते त्यांचे पर्याय म्हणजे त्यांना काय होईल ते काय वरती हे करतील काय माहित नाही. कमळावर लढतील काय त्याच्यात मोठे. ते तर सगळे नेते म्हणतात की आम्ही सोबत निवडणुका लढणार, वारंवार म्हटले फडणवीस. असं आहे की ते काय म्हणतात आणि चर्चा काय चालू आहे ह्याचं अनालिसिस तुम्ही करा ना, मी कशाला करू? मला काय ते कुठल्याही निशाणीवर लढू देत. तुम्ही लोकसभा निवडणुकीबाबत बोलले की विधानसभा? लोकसभा ठीक आहे, पण विधानसभा नक्की आहे. म्हणजे लोकसभा एकत्र लढते असं वाटतं तुम्हाला? असं आत्ता तरी वाटतंय, पण मला अंतिम क्षमी काय होईल हे सांगता येत नाही. कारण का तर काही खासदार जे आहेत ते म्हणतात की नकोच, आम्हाला कमळाचीच निशाणी द्या, आम्हाला दुसऱ्या निशाणीवरच लढायचं नाही आहे. कुठल्या पक्षाचे खासदार? आता समजून घ्या ना, त्यांच्याबरोबर किती जास्त खासदार आहेत ते. शिवसेनेचे? तुम्ही सगळं माझ्या तोंडात दादा गटाचे? दादा गटाचे खासदारच नाहीत, किती एक खासदार आहे. तुमच्या ट्विट नंतर संजय राऊतांचं हे ट्विट होतं की ते म्हटले की शिंदे म्हणूनच ह्या तुमच्या ट्विटला जोडून म्हणूनच RSSच्या स्मृती भवनमध्ये गेले. नाही ते मला माहित नाही, ते काय गेले कशाला गेले त्यांचं काय वैचारिक. कोणाला माहित नसेल तर सांगतो, शिंदे शिवसैनिक होण्याच्या आधी स्वयंसेवक होते. संघाचे स्वयंसेवक? हो. मग तुम्हाला माझ्या शाखेत जायचे ते? हो. महाराष्ट्राला ही बातमी धक्कादायक असेल पण हे सत्य आहे. दरेकर म्हटले होते की एकनाथ शिंदे यांच्या रक्तात संघ आहे. मग मी तेच सांगतो ना, मी काय खोटं थोडी बोलतोय. तुमच्या या ट्विटनं चर्चा सुरू झाल्या पुन्हा, ज्या चर्चा होत्या की याच्याकडे 3 राज्याचे निकाल आणि तुमचं ट्विट. नाही, मी काय चर्चा घडवून आणण्यासाठी ट्विट केलेलं नाही. माझं ट्विट हे माझ्या विचारांचं असतं, मला जे वाटतं ते मी ट्विट करतो. होईल असं तुम्हाला वाटतं? होईल का न होईल काय सांगेल मी, काय भविष्य करता थोडी आहे. जी चर्चा झाली ती मी सांगितली. पुन्हा एकदा सांगा, मी पुन्हा महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना, TV9च्या प्रेक्षकांना तुमच्याकडनं ऐकायचं येते. तुम्ही ट्विट केला त्याचा अर्थ तुम्ही समजावून सांगा. त्याचा अर्थ असा की भाजप एकट्याने लढावं असा त्यांच्या वैचारिक अधिष्ठान असलेल्या वोटर्सचं मत आहे. आणि खास करून पुण्याची जी पोटनिवडणूक झाली त्याच्यानंतर तर त्याला अजून हे मिळालं. अजितदादा मुंबईत गेल्याची माहिती आहे, दिल्लीत गेल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री मुंबईत आहे, देवेंद्र फडणवीस नागपुरात आहे. आता ते कुठे, ते काय मी काय थोडी कोण कुठे जातं याचा मी सकाळी अभ्यास करतो. मला काय करायचं कोण कुठे जातं.